आज बनवणार आहात आपण एकदम अतिउत्तम खाण्यासाठी मेथीची भाजी। रात्री आणली होती त्यामुळे पिवळी पडलेली समजलीच नाही। आता नीट करायची भाजीला। भाजी नीट करून झाल्यावर आपण भाजी स्वच्छ धुवून एका परातीत काढून घ्यायची। त्यानंतर गॅसवर तुम्ही शेंगा भाजून घ्यायचे। शेंगा भाजून घेतल्यानंतर खलबत्त्यामध्ये मिरची, लसूण आणि मीठ हे बारीक ह्याचं वाटण करून घ्यायचं। तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटण करून घ्या। ते काढलं त्यानंतर शेंगाचं एकदम बारीक कूट करून घ्यायचं, ते पण एका साईडला काढायचं। त्यानंतर गॅसवर तुम्ही गरमला कढई ठेवायचं। गरमला कढई ठेवल्यावर त्यामध्ये तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर तेल थोडंसं वाफ येऊ देईपर्यंत गरम होऊ द्यायचं। त्यामध्ये टाकायचं आपण ते मिरची, लसूण आणि मीठचं मिश्रण टाकल्यानंतर परतवत राहायचं। परतवत राहिल्यानंतर लाल झाली जर मिरची तुमची मिश्रण ते लाल झाल्यानंतर त्यामध्ये हे मेथीची भाजी टाकायची। मेथीची भाजी टाकल्यानंतर भाजीला अजून परतवायचं, मिक्स करायचं ते मिश्रण ह्याच्यामध्ये। मिक्स केल्यानंतर त्यावर एक झाकण लावून ठेवायचं। ताट वगैरे झाकायचं। ताट झाकल्यानंतर ताट लई 30 सेकंद 45 सेकंद ठेवायचे। 45 सेकंद लई झालं तुमचा गॅस जर बारीक असेल तर 1 मिनिट ठेवायचं। मग नंतर ते ताट झाकलेलं काढायचं। त्यानंतरून जे शेंगाचं कूट आपण बारीक करून ठेवलेलं असतो ते कूट तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये टाकायचं। ते टाकल्यानंतर परत अजून भाजीला परतवून घ्यायचं। भाजीला परतवून परत झाकायचं। झाकून एक 25-30 सेकंद झाले की परत त्याला काढून ठेवायचं। काढून ठेवल्यात का भाजी परतवून झाली, तुमची भाजी तयार आहे। आवडल्यास सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।